चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा येत्या रविवारी 26 एप्रिल 2026 रोजी राज्यभर एकाच वेळी आयोजित करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने ही परीक्षा घेतली जाणार असून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या माहितीनुसार चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा तर सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे। ही परीक्षा 2 सत्रांमध्ये पार पडणार आहे। प्रथम सत्र सकाळी 11 ते दुपारी 12:30 या वेळेत होईल। या सत्रात प्रथम भाषा 50 गुण आणि गणित 100 गुण या विषयांचे पेपर घेतले जातील। द्वितीय सत्र दुपारी 2 ते 3:30 या वेळेत होणार असून त्यात तृतीय भाषा 50 गुण आणि बुद्धिमत्ता चाचणी 100 गुण यांचा समावेश असेल। या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया 30 डिसेंबरपासून सुरू करण्यात आली होती। विलंब व अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्याची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली होती। मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगू आणि कन्नड या 7 माध्यमांसह मिश्र माध्यमांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे। विशेष म्हणजे यापूर्वी 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जात होती। मात्र 2025 ते 26 या शैक्षणिक सत्रापासून चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा सुरू करण्यात आली आहे। या परीक्षेत निवड झालेल्या चौथीच्या विद्यार्थ्यांना दरमहा 500 रुपये तर सातवीच्या विद्यार्थ्यांना 750 रुपये शिष्यवृत्ती 3 वर्षांपर्यंत दिली जाणार आहे। दरम्यान अमरावती जिल्ह्यातील परीक्षेच्या तयारीबाबत माहिती देताना शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती प्रिया देशमुख यांनी विद्यार्थ्यांनी वेळेत परीक्षा केंद्रावर हजर राहून शिस्त पाळावी असे आवाहन केले आहे। महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांच्या प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार यावर्षी म्हणजे 25-26 मध्ये चौथ्या आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जाणार आहेत। यापूर्वी 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जात होत्या। यावर्षीची जी परीक्षा आहे ती 26 एप्रिल रोजी होणार आहे। चौथी आणि सातवीसाठी ती राहणार आहे। ही एकाच वेळेस संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित केली जाणार आहे। याच्यामध्ये 2 सत्रांमध्ये परीक्षा आहे। प्रथम सत्र जे 11 ते 12:30 या वेळेत आहे, त्याच्यामध्ये प्रथम भाषा ही 50 मार्कांची आणि गणित हे 100 मार्कांचं असा एक पेपर होईल। दुपार सत्रामध्ये म्हणजे 2 वाजतापासून तर 3:30 वाजेपर्यंत दुसरा पेपर राहील, तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी। 7 माध्यमांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे। याबाबत संपूर्ण नियोजन जिल्ह्याचं झालेलं आहे। एका वेळेस व्यवस्थित पद्धतीनं सुव्यवस्थित ही परीक्षा पार पाडेल यासाठी शिक्षण विभागामार्फत संपूर्ण दक्षता घेतली जाईल। शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक माननीय उपसंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा उत्तम पद्धतीने पार पाडेल अशी अपेक्षा आहे।